हेलो गुड मॉर्निंग, मेरा नाम दिलीप ठाकुर है। मैं रायगढ़ पेन से हूँ। माझं नाव रुपाली, मी बदलापूरवरून आले. नमस्कार, मी काव्या पाटील. मी आली आहे बदलापूरवरून. मी आहे तृप्ती पेवेकर. मी आली आहे डोंबिवलीवरून 3 दिवसाच्या मास्टर क्लासमध्ये लोणावळ्यासाठी. हेलो, मेरा नाम प्रज्ञा है और मैं लोहेगांव से आई हूँ. नमस्ते, मी सोलापूरवरून मनीषा, सोलापूरवरून आली आहे मी. नमस्कार, माझं नाव स्नेहल, मी सोलापूर इथे राहते. माझं नाव जोशना रामटेके, सासरचं आडनाव जोशना बडवाई आणि मी चंद्रपूरवरून आलेली आहे. ॲक्च्युली जसं मी फेसबुकवर मॅमची ॲड बघितलेली आणि मला काहीतरी असं इंटरेस्टिंग वाटलं की मला इकडे जायचं आहे, मला हे करायचं आहे. मी 2-3 वेळा कॉल केला मॅमला आणि असं मला कॉन्फिडन्स आला की मला इथे जायचंच आहे. वहाँ पे हम सब आए थे, अटेंड किया हमने और हमको बहुत अच्छा लगा मैम का मेकअप. मैम ने बहुत अच्छा मतलब बताया कैसे बेस वगैरह लगाना है, मतलब पूरा टेक्निक उन्होंने हमको बताया. फिर हैंड्स ऑन प्रैक्टिस उन्होंने हमसे करवाया. मला मेकअप शिकायचं आहे, तर त्यातून मी ह्या 3 दिवसात खूप काही माहिती घेतली मॅडमकडून. एमकेज एकेडमी का सेमिनार चालू है, तो हम वहाँ पे आए हुए हैं. तो कल 2-3 दिन से चालू है. तो मुझे यहाँ पर बहुत सारे टेक्निक सीखने को मिला. मेकअप के बारे में अच्छे से अलग अलग टेक्निक को मिला, प्रोडक्ट का नॉलेज मिला. हे या 3 दिवसामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आला, कारण की मी स्वतः मॉडेल नेलेल्या तिथे आणि मी माझ्या परिचयाची व्यक्ती नेलेली होती. पण इथे मला वेगळ्या मॉडेलसोबत, म्हणजे जे अननोन पर्सन, एखादी ब्राईड आपल्याला अननोन असते त्याचप्रमाणे त्या ब्राईडचा मेकअप मी केलेला आहे आणि तेव्हा मला असं वाटलं की मी करू शकते. इथे आम्ही लोणावळ्याच्या 3 दिवसाच्या मास्टर क्लासमध्ये आलोत. इथे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला कळेल की इथे हँड ऑन प्रॅक्टिस घेतली जाते. मोटिवेशन टिप्स मॅडमकडून मिळतात. कल्पना मॅडमची एनर्जी आपल्याला मिळते. ह्या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला शिकायला मिळतात. मला इथे लोणावळ्याला मी मेकअप आर्टिस्ट शिकायला आले. मला याआधी मेकअपचा काहीच संबंधच नव्हता आणि त्यामध्ये इंटरेस्टही नव्हता. आता इथे आल्यापासून मला असं वाटतं की मेकअप करणं गरजेचंच आहे आणि सगळ्यांचा आवडीचा विषय म्हणजे मेकअप आहे. इथे MKSने 3 दिवसासाठी मास्टर क्लास आयोजित केलेला. तिकडे आम्हाला खूप काही गोष्टी शिकवता आल्या, शिकून घ्यायला मिळाल्या आणि त्याच्याबरोबर त्यांनी आमच्याकडून प्रॅक्टिस पण मॅमनी करून घेतली. इथे आल्यावर कळलं की हे फक्त एक मेकअपचं, आपण जसं विचार करतो की अरे मला इथे मेकअप शिकायचं आहे, मी हेअरसाठी चालले, मला हे शिकायचं आहे, पण त्यापेक्षाही आम्हाला जे इथे मिळालं आहे ना, ते अगदी सांगण्यासारखं सुद्धा नाही. म्हणजे मला असं वाटलं पण नव्हतं. मी जेव्हा इथे आली तेव्हा मला मेकअपचं जास्त काही नॉलेज नव्हतं, पण मॅडमने आल्यानंतर प्रत्येक गोष्ट एवढ्या क्लिअर पद्धतीत सांगितली, कसं काय वापरायचे, कसे टूल्स वापरायचे, ह्या टूल्स नॉलेज दिलं. 0पासून आपण आता हीरोपर्यंत पोहोचणार. फिर उसके बाद हेयर कट हुआ, हेयर स्टाइल का भी नॉलेज हुआ, कुछ कलर के बारे में भी कुछ पता चला. और नेल आर्ट्स का भी हुआ. तो नेल आर्ट्स का भी हो रहा था, तो मुझे तो लगा मुझसे नहीं होने वाला है. तो मैम को बोला कि मैम मुझसे नहीं होगा. तो मैम फिर से मुझे बताया कि करो, हो जाएगा, मैं हूँ ना. इतना बोला तो मुझे खुद पर भरोसा हुआ कि ठीक है, मैं अभी कर सकता हूँ. काही मुलींना तर मेकअपचं काहीही माहीत नव्हतं. त्या मला बोलल्या की आम्ही एकदम फ्रेशर आहोत. पण मॅमने ज्या दिवशी मेकअप शिकवला आणि त्यांनी जे केलं, तर त्यांना पण एक हुरूप आले की बापरे, आम्ही खरंच या क्षेत्रात पुढे जाऊ शकतो, आम्ही मेकअप करू शकतो. कल्पना मॅडमचं खूप मला अभिमान वाटतोय. खूप छान शिकवलं त्यांनी. ब्रश कसं पकडायचं, काय पकडायचं, ते सगळं व्यवस्थित खूप ह्याच्यानी शिकवलं. मला काहीच येत नव्हतं. फर्स्ट टाईम मी मेकअप केलेला आहे. यानंतर मी ब्रायडलचेही मेकअप करू शकते असा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आलेला आहे. कल्पना मॅडमनी शिकवलेलं सगळे हे आम्हाला आवडलेलं आहे. तर मग त्यातल्या त्यात मी प्रॅक्टिस केलेला म्हणजे नेल्स आर्ट, तो मला खूपच सोपा वाटलेला आहे. त्याबद्दलची मॅडमची आयडिया खूप छान आहे, कारण की माझ्यासारखी आता जसे मी चंद्रपूरहून आली, मी आज 16 तासाचा प्रवास करून आलेली. मी तेवढ्या लांबनं मी माझं सामान घेऊन आली नसती, मी कोणतेच कॉस्ट्यूम घेऊन आलेली नाही. तरी पण मला इथे मॅडमनी खूप म्हणजे मदत करून आणि मला ते सगळ्या वस्तू प्रोव्हाइड केल्या. आणि माझ्यासारख्या महिलांना की मॅडम जर ह्या सगळ्या वस्तू प्रोव्हाइड करत असेल तर खूप ग्रेट आहे.
मैम ने बहुत अच्छा, जैसे उनका स्टार्टिंग में जो एनर्जी लेवल था वही उन्होंने लास्ट तक वही कंटिन्यू रखा, इसलिए मैम का बहुत थैंक यू। मैम का एनर्जी के बारे में भी बहुत सारे मुझे टेक्निक दिया, माइंडसेट के बारे में भी बताया और बहुत सारे एक्टिविटी हुआ, तो वहाँ पर मुझे बहुत सा फ्रीडम मिला और मुझे बहुत अच्छा लगा। मॅम खूप ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांच्यासारखंच मला पण व्हायचं आहे आणि माझ्यासारखंच तुम्ही पण महिला ज्या घरी बसलेल्या आहेत त्या तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये काहीतरी करू शकता आणि या मेकअपच्या फील्डमध्ये येऊन तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करू शकता। आणि अजून एक कळलं की आपल्याला सक्सेस व्हायचे तर आपल्याला सक्सेसफुल गुरुची पण गरज असते आणि कल्पना मॅमकडे बघून ना एक प्रेरणा येते आपल्याला की ह्या एजमध्ये ते किती शांत आहेत आणि इतकं शांत ठेवून स्वतःला ते आपल्याला सगळ्यांना शिकवतात। अगदी आम्ही त्या दिवशी 2 वाजेपर्यंत प्रॅक्टिस केली पण त्यांच्या चेहऱ्यावरची ते एकही रिंकलसुद्धा दिसली नाही मला, इतके स्माईल त्यांच्या चेहऱ्यावर असते आणि सगळ्या मुलींकडे त्यांचं तसंच लक्ष होतं की एकच मुलीकडे लक्ष असं नाही आणि त्यांनी सगळ्यांना हात धरून प्रॅक्टिस करवली आणि सगळ्यांनाच गरज आहे ॲक्टिव्हिटीची, मेडिटेशनची ही गरज आपल्याला असतेच। आपण रोज आपले दिवसाची कामं करत असतो, कोणी ब्युटिशियन आहेत, कोणी मेकअप आर्टिस्ट, आपण रोज उठणार आणि आपली तीच कामं करतो पण आपल्याला असं डोक्यात पण नाही आहेत की आपल्याला मेडिटेशनची गरज आहे का, खरंच आपल्याला काही वेगळी ॲक्टिव्हिटी करायची आहे का। पण ते मॅमने सगळं आमच्याकडनं करून घेतलं, म्हणजे त्यांनी प्रत्येक गोष्टीचा इतका विचार केलेला आहे आणि तो सगळा आपल्यासाठीच आहे मला असं वाटतंय आणि अशा गुरुची आपल्याला खरंच गरज आहे। प्लीज तुम्ही सगळ्यांनी व्हिजिट करा मॅमकडे। आणि 3 दिवस खूप छान वाटलं आम्हाला इथे। एक नवीन गोष्ट आणखीन शिकायला मिळाली, पॉझिटिव्हिटी। त्याच्यानंतर तुमचे मेन गोल्स काय आहेत, ज्या गोष्टी तुम्ही मागे सोडलेल्या आहेत त्या आता परत तुम्ही तुमच्या ह्याच्यामधून क्रिएट करू शकतात, एक नवीन उमेद मिळते आणि परत पुढे जायचा आपण विचार करू शकतो। 3 दिवसात कसं बिझनेस ग्रो सांगितला, मेकअप नाही येत असेल तर सुरुवात कशी करायची हेही सांगितलं। आम्ही सगळ्याच नवीन आहोत ह्या फील्डमध्ये पण प्रत्येकाने आता खूप छान पद्धतीने मेकअप एवढा सॉलिड केला ना की तुम्ही विचार पण नाही करू शकत। आणि मॅम जे आमच्याकडनं मेडिटेशन करून घेतात ते इतकं अमेझिंग आहे ना की आपल्याला असं वाटतं की हे याच्या पहिले आपण हे कधी ऐकलंच नाही आणि फक्त शिकवणं। आपण इतर ठिकाणी खूप इकडे जातो तिकडे जातो, भरपूर मोठे मोठे क्लासेसमध्ये जातो पण आपल्याला हे असं कोणीही शिकवत नाही आणि अगदी ते स्वतःचा जीव तोडून आपल्याला सांगतात की तुम्ही हे करा तर तुम्हाला सक्सेस मिळणार आहे। आणि मी तर फर्स्ट डेला मेडिटेशनला नव्हतीच कारण मी 1 वाजता इथे हजर झाली तर, आणि कालचं पण मेडिटेशन खूप छान वाटलं आणि आजचा जो मेडिटेशन होता, आजच्या मेडिटेशननी मला असं वाटलं की मी माझा पास्ट पूर्ण विसरली आहे। मी जेव्हा रूममध्ये गेले तेव्हा मी माझ्या फ्रेंडला म्हटलं की मला असं वाटत नाही की मी माझ्या पास्टमध्ये काहीतरी घडलेलं आहे, असं मला बिलकुलच वाटलेलं नाही आणि आजची मेडिटेशन मला खूप खूप आवडली। मेडिटेशन, त्याच्यानंतर हँड प्रॅक्टिस, त्याच्यानंतर एक्सरसाइज, त्याच्यामुळे आणखीन मोटिवेट होतं। आणखीन मॅमनी खूप मोटिवेशनल स्पीच पण दिल्या, त्याच्यामुळे आणखीन आपल्याला एन्करेज मिळतं की कसं आपण पुढे काय करू शकतो त्याच्याबद्दल। तर मला असं वाटतं की अशा गुरुची आपल्या सर्वांनाच गरज आहे आणि तुम्ही मॅमचं खारघरला एक क्लासेस पण आहे, तिथे पण तुम्ही जाऊ शकता आणि यांचं स्टाफ पण इतकं सुंदर आहे की प्रत्येकच आपल्या प्रत्येक गोष्टीला मदत करतात। मला इथे येऊन खरंच इतकं छान वाटलं ना की असं वाटतं अजून काही दिवस मला इथे राहायला मिळालं असतं ना तरी मी राहिली असती, पण आता काय आपलं शॉर्टवर आपण आलेलो 3 दिवसासाठी। पण तुम्ही नक्की मॅमला भेटा, बघा आणि त्यांच्याकडे आल्यानंतर तुम्हाला जे पॉझिटिव्ह एनर्जी येते ना ती इतकी कमाल असते ना की आपल्याला पुढच्या फ्युचरसाठी त्याची खरंच खूप गरज आहे। तर माझी रिक्वेस्ट आहे तुम्ही सगळ्यांनी प्लीज या। थँक्यू। हम सभी लेडीज़ को मेकअप करना का शौक़ रहता है तो हम लोग ये वर्कशॉप अटेंड करके हम सीख सकते हैं, बहुत सारा नॉलेज ले सकते हैं। हम लोग 1-1, 2-2 लाख डालने से अच्छा ये वर्कशॉप अटेंड करें तो हमको बहुत सारा नॉलेज मिलता है इसी में से, और इसी के थ्रू हम आगे बढ़ने का हमको प्रोत्साहन मिलता है और हम आगे जाते हैं। और बहुत सारे एक्टिविटीज़ हम लोग ने यहाँ पे करे, अटेंड किए और बहुत अच्छा लगा हमको। थैंक यू।